रुग्णांना नवसंजीवनी देणारं आणि शेकडो जीव वाचवणारं भंडारा मेडिकल कॉलेज स्वतःच सध्या ऑक्सिजनवरती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। साधारण 45 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली ही 3 मजली इमारत आता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनली आहे। ही इमारत लोखंडी जॅकच्या आधारावर उभी राहिली आहे। अशा धोकादायक इमारतीत दररोज हजारो मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत शेकडो रुग्णांवरती उपचार होतात। साधारण 400 बेड्सची क्षमता असलेल्या या 3 मजली इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। लोखंडी सळ्या पूर्णपणे गंजलेल्या आहेत आणि उघड्या पडलेल्या दिसतात। सार्वजनिक बांधकाम विभागानं या इमारतीला पडण्यापासून वाचवण्यासाठी विविध ठिकाणी लोखंडी जॅक लावून आधार दिलेला आहे। मात्र दररोज शेकडो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी प्रचंड वर्दळ पाहता कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जाते। आरोग्य धनसंपदा हे आरोग्य विभागाचं ब्रीद आणि भंडारा इथे असलेलं जिल्हा सामान्य रुग्णालय काही दिवसापूर्वी मेडिकल कॉलेजमध्ये रूपांतरित झालं आणि आपण सध्या ज्या इमारतीच्या खाली उभा आहे ही मेडिकल कॉलेज आहे भंडाऱ्याचं। एक साधारणतः 45 वर्षापूर्वी या इमारतीची निर्मिती झाली आणि इथे भंडारा जिल्हाच नव्हे तर लगतचा मध्य प्रदेश असो, छत्तीसगड असो आणि अन्य जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक रुग्ण इथे उपचारासाठी येत असतात। या इमारतीला आता अशा पद्धतीच्या लोखंडी रॉड लावून हिला आधार देण्यात आलेला आहे। या इमारतीमध्ये दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात। मात्र या इमारतीत प्रत्येक वार्डमध्ये अशा पद्धतीचे रॉड आणि लोखंडी रॉडनी या इमारतीला एक प्रकारे बांधून ठेवण्याचं काम करण्यात आल्याचं प्रशासनाकडून लक्षात येतं। 360 पेक्षा अधिक अशा पद्धतीच्या लोखंडी बल्ल्या इथे लावण्यात आलेल्या आणि या बल्ल्यांवर आता ही मेडिकल कॉलेजची इमारत उभी असल्याचं बघायला मिळतं। या संदर्भामध्ये मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता सुजाता दुधगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की स्ट्रक्चरल ऑडिट सध्या सुरू आहे आणि पुढील 10 वर्षापर्यंत ही इमारत सुस्थितीत राहील अशा पद्धतीचं सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र खरोखरच नागरी सुविधांसोबतच रुग्ण सुविधांसोबतच रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने किंवा कुठलाही जीवितहानी होणार नाही याबाबत खरोखरच या इमारतीतल्या खांबांकडे बघितल्यानंतर लक्षात येईल का असा एक प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। अतिशय ओल्ड बिल्डिंग आहे। 1981 साली ती तयार झालेली आहे आणि आता जवळजवळ 45 वर्ष होतात आहे। तर आता सध्या तुम्हाला खांब दिसतात आहे किंवा ठिकठिकाणी असं प्लास्टर पडलेलं दिसतंय, तर ते पडलं नाही आहे, ते जाणून बुजून काढलंय। जे पडणारा भाग होता ना तो त्यांनी म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीने PWDनी तो काढलेला आहे सिलिंगचे। आणखी ते खांब लावले ते स्ट्रक्चरल ऑडिट लावले। ते स्ट्रक्चरल ऑडिट एक दीड महिन्यामध्ये कंप्लीट होईल आणि 1-1.5 महिन्यानंतर ते प्लास्टरिंगचं कामही करतात। दरम्यान या रुग्णालयाची काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी पाहणी केली आहे। तसंच या गंभीर परिस्थितीवरती त्यांनी संताप व्यक्त केलाय। भंडाऱ्याचा मेडिकल कॉलेज हा दयनीय अवस्थेमध्ये आहे, जीर्ण अवस्थेमध्ये आहे, ऑक्सिजनवर आहे। त्या बिल्डिंग मध्ये पेशंट ट्रीटमेंट घेतोय की मरायला जातोय हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। लोकांच्या अंगावर स्लॅब पडतोय, बीम पडतोय, त्यासाठी PWD डिपार्टमेंटने 360 जॅक बल्ल्या तिथं लावल्या आहे जेणेकरून ते बिल्डिंग अस्तित्वात राहायला पाहिजे। माननीय मुख्यमंत्री साहेब या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावा। पूर्ण नवीन बिल्डिंग बनली पाहिजे, ना की त्याची लिपापोती झाली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.